नमस्कार, आपण पाहत आहात आरटी न्यूज 24 HD. नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट. मौजे शिरूर तालुका उमरी जिल्हा नांदेड गावातील वेस्टर्न अँड फोर्स प्रायव्हेट लिमिटेड इंडिया सौर ऊर्जा ही कंपनी उभारणी शिरूर येथील आदिवासी कोळी महादेव अनुजाती महार इतर मागासवर्गीय जातीतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडाणी निरक्षर लोकांना खोटे आश्वासन देऊन यांची एकूण 22 शेतकऱ्यांची शेत जमीन हडपावली. खोटे आश्वासन देणारे कंपनीचे एजंट दीपक शंकर नलवडे, नितीन भाऊसाहेब जाधव, निलेश लक्ष्मण गायकवाड यांच्यावर त्वरित कारवाई करावी याकरिता उमरी तहसील कार्यालयासमोर 22 शेतकऱ्यांनी आपले आमरण उपोषण मांडून बसले. आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल. जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी RTI न्यूज 24 HD YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आज उमरी तालुका तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्यासाठी मौजे शिरूर या गावातील जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून जे शेती फसवणूक करून त्यांची दिशाभूल करून व काही लालच दाखवून त्यांच्यापासून जे शेती जास्त दरात म्हणून खरेदी केली, त्यानंतर 5-6 महिन्याच्या नंतर त्यांनी जे उर्वरित जे रक्कम आहे ते रक्कम मागण्यासाठी गेली तर त्यांना उडवाडीची भाषा व शिवीगाळ केली अशी माहिती मिळाल्यानंतर मी आज त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी येऊन माहिती घेत आहोत. आपलं नाव? हिरबा मारुती हुशार, राहणार शिरूर या गावचा आहे. काय तुमचं काय म्हणजे विषय काय आहे आज जे तुम्ही उमरी तालुका तहसील कार्यालयाच्या समोर जे तुम्ही आमरण उपोषण केला, म्हणजे याचं काय संदर्भ काय नाही सर, आम्ही शेती त्यांना दिल्या आणि शेती दिल्याच्या नंतर तिने आपल्याला फसवणूक झाली. अशी आमची जमीन 4.5 प्रति एकरनं तिने घेतल्याच्या नंतर आम्हाला आश्वासनं दिली ते त्या ठिकाणी तुम्हाला नोकरीवर घेऊ असे म्हणून त्याने आम्हाला अनेक काही आश्वासन दिले. त्या आश्वासनाला आम्ही त्यांना जमीन दिल्या. मागून ते आम्हाला ते पैसे दिले, नंतर त्याने शिवीगाळ असं काही वाद निर्माण करू लागले. त्याबद्दल आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसल्या. तुमच्यापासून जे जमीन घेतली तेव्हा तुम्ही कंपनी आहे असं म्हणून त्यांनी घेतली का तुमच्यापासून? शेती आहे, शेतीच करणार आहे म्हणून ते घेतली. शेती कोण करणार आहे म्हणून सांगितलं? ते नितीन भाऊसाहेब जाधव. म्हणजे ते कुठं राहणार, कुठले आहेत ते? राहणार पुण्याहून त्यांनी डायरेक्ट तुमच्या जवळ आले का गावातील कोणा व्यक्तीजवळ गेले की कोणापाशी शेती आहे? ते गावात बी आले सर, गावात बी आले. तुम्हाला सरपंच उपसरपंच आमच्याकडे आले होते. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या जवळ जेव्हा हे पुणेवाले जे शेतकरी म्हणून आले, शेतकरी म्हणून आले तर तुमचे ठिकाण व तुमच्या शेताची दिशा त्यांना कोण दाखवली की ह्यांच्याजवळ शेती आहे विकणारी? गावातले दाखी सरपंच उपसरपंच आमच्या गावातले ग्रामपंचायत. त्याचा रेट काय सांगितलं तुम्हाला? त्यांचा रेट 10 लाख रुपयाप्रमाणे म्हणली आणि ते टॅक्स करण्याकरता आमची जमीन 4.5 लाखाप्रमाणे त्या ठिकाणी आमची रस्ती झाली आहे. म्हणजे शेताची जे आज शासनाकडून म्हणजे 10 लाख म्हणजे त्याला टॅक्स जास्त लागतो असं म्हणून त्यांनी एक दिशाभूल करून की तुम्हाला 10 लाखच देणार आम्ही, पण तुम्हाला 4.5 लाखाप्रमाणे तुम्ही रजिस्ट्री करून द्या असं म्हणून सांगितले. असं आहे का? तरी पण आम्हाला आणखी ते 4.5 प्रमाणे करून मागून आपल्याला आश्वासन दिले आहे काय तुमच्या मुलाबाळाला नोकरी लावतो, अनेक तुमचा फायदा होईल, तुम्ही या जमिनीमध्ये काय पिकणार आहे, खरबाड आहे, असं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सांगले तर आपण त्या गुंताबामध्ये पडून हे सर्व काम केले आहे सर. काही आपल्याला किती मुलं बाळ आहेत? मला 3 मुलं आहेत सर. किती वर्ष काय त्यांचे वय? एकाचं 13 वर्ष आहे, एकाचं 9 वर्ष आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबातील तुमच्या मुला बाळांना कोणाला एका तरी त्यांनी त्यांच्याकडे नोकरी लावून घेतो. तर तुम्ही ते म्हणजे तुम्हाला एक काहीतरी सहकार्य भेटेल म्हणून तुम्ही त्यांना जमीन दिली? सहकार्य तुम्हाला 10 लाख म्हणूनच दिली का असं तुम्ही? नाही, 10 लाख म्हणूनच दिली आम्हाला. 10 लाख म्हणून सुद्धा मुलं बाळ कामावर घेतो म्हणून आम्हाला असं आश्वासन लिखित काय दिलं नाही. मग हे तुम्हाला केव्हा कळालं? आम्हाला जे 10 लाखाप्रमाणे घेतले त्यानंतर कमी जे दर त्यांनी जे सांगितले तुम्हाला, तर केव्हा कळालं तुम्हाला ही गोष्ट?
बाजू नंतर सर दुसरी जमीन बाजूला इकली. ते कळालं मागून, ते ना मागून आम्ही म्हणल्या, मागून आम्हाला काही बोलू दे नाही गेली ती. नाही बाबा, तुम्ही जे शेती विकल्या ना 10 लाख प्रमाणे विकल्या, तर तुम्हाला 4.5 लाख प्रमाणे जे पैसे म्हणले, तुम्हाला 10 लाख पहिले दिलेत का नाही दिले? नाही दिले नाहीत ना. मग पहिले किती दिले तुम्हाला? 4.5 दिले. 4.5 दिले. त्याच्यानंतर 5.5 लाख रुपये तुम्ही मागायला गेले होते का? नाही मागायला गेला ना. काय म्हणजे मागून आम्ही त्यांनी आता काही नाही, असं शिवीगाळ काही समजा वाद निर्माण करू लागले. काय म्हणजे काय तुम्हाला 4.5 प्रमाणेच घेतले आम्ही, असं काय म्हणले का? असंच म्हणलं ती. काय म्हणले? 4.5 प्रमाणे घेतली, आता वाद झाली दृष्टी, आता काय तुमचं असं म्हणून त्याचं आमच्या माय बहिणीवर काही शिवीगाळ करू राहिली ती, जाती भेद करू राहिली. शेती किती आहे? आम्हाला शेती आहे सर 5 एकर आहे. 5 एकर मधून तुम्ही किती विकले? नाही 5 एकर राहिली, 8 एकर होती, 8 एकर होती? 7 एकर होती, 4 एकर आहे, 3 एकर विकली. अर्धी समजा विकून टाकले तुम्ही आता? अर्धी विकून म्हणजे ते सुद्धा तुम्हाला शेती करतो व तुम्हाला काहीतरी शेतीमध्ये काम लागते, काहीतरी बटाव करतो, ते पुण्यावाले आहे असं समजून तुम्ही घेतलं? असं समजूनच घेतलं आम्ही. जमीन त्याची तुम्हीच करू बा नंतर असं म्हणून ते आपल्याला म्हणले होते. तर आता ते काही नाही, मागून ते कंपनी याचं आम्हाला काही कारण बी माहिती, मागून कंपनीला देऊन टाकून दिली. ते मागून आम्हाला काय बोललं नाही, ते कंपनीवाले येऊच नाहीत आम्हाला, असं त्या ठिकाणी भानगड चालू आहे. म्हणजे असं करते की आपल्याला शासन सुद्धा याकडे लक्ष देऊ शकते की अनाडी अंगठा छाप जे शेतकरी असतो त्याला काहीतरी जाणीव नसतो. तर त्या ठिकाणी पुणे म्हणजे मुंबई एक राजधानीच आहे. त्या ठिकाणचे सुशिक्षित इंजिनिअरिंग डिप्लोमा सगळे काम केलेले ते व्यक्ती येऊन एक दिशाभूल करून त्यांच्याजवळून 10 लाख प्रमाणे घेतो. तो बी शेतकऱ्यांना काय सांगतो की पहिलं तुमची शेती आम्ही घेऊ, त्याच्यामध्ये म्हणजे आज खेडेपाड्यामध्ये चालू आहे सिटीतला व्यक्ती यायला आणि त्याला काहीतरी मोठं होण्यासाठी फळबाग लावून द्यायला, आणि तो माणूस 4 एकरच्या ऐवजी 10 एकरचा माल काढतो. ते एक आशा धरून हे शिरूरचे जे शेतकरी त्यांना जमीन विकली. त्यानंतर यांचं असं म्हणणं आहे की जे सौर ऊर्जा आज जे लाईटचं जे खातं आहे ते कमी तरतुद चालवली, त्याच्यासाठी लाईट वाढण्यासाठी त्यांनी एक प्रायव्हेट कंपनी काढलेली आहे. तर ते कंपनी इथं उभं केली आज. तर त्यांना एक दुःख वाटलं की आमच्या शेतामध्ये काही फळबाग काढतो म्हणून यांनी शेती घेतली आणि आम्हाला कामाला लावतो म्हणून घेतली. आज हे तिथं खांबं रवले, त्यासाठी यांना मन दुखून आज त्यांनी आपला जे बी मनातलं दुःख आहे त्या शासनापुढे ठेवलेले आहे. मामा आपलं नाव काय? आज आपण उमरी तालुका तहसील कार्यालयाच्या समोर जे आमरण उपोषण धरलं, म्हणजे काय अडचण आहे तुम्हाला? अडचण काय बघा, 3 माणसांनी आमच्या फसवणूक केली. कोण केली? नंदवाडे, जाधव आणि गायकवाड. ते आम्हाला पुण्याकडे हे राहणार कुठले कुठले होते की आम्हाला माहिती नव्हतं. आज पहिलं नंतर माहीत झालं. तर तुमच्याजवळ यांना कोण आणले? तुमच्या गावाचा कोणता व्यक्ती? सरपंच आता कोण आहे तुमच्या गावात? हतम चव्हाण यांनी तुमच्याजवळ ह्या कंपनीवाल्याला आणले. मग काय म्हणून आणले? शेती घेण्याकरता आणले. त्याला शेती कशासाठी घेतो म्हणले त्यांनी? शेती कशाकरता घेतो म्हणले? शेती करतो, काहीतरी करतो मग आणले ते. आता दुसऱ्या कंपन्या टाकायचं काही विचार म्हणले नाही? काही म्हणले नाही, आम्हाला सांगितले बी नाही. बरं, तुम्हाला कसं कळालं की त्यांनी शेती टाकतात का नाही टाकतात? तुम्हाला काही सांगितलं का त्यांनी शेती घेते वेळेस? काही बी सांगितलं नाही, काहीच सांगितले नाही. आम्हाला गरज होती थोडं पैशाची, थोडं अडचणीत आल्यामुळे आम्ही शेती देऊन टाकल्या. ते पहिलं म्हणले आम्हाला 10 लाख रुपये देतो म्हणले. 10 लाख रुपये रजिस्ट्री झाल्याच्या नंतर देतो म्हणले अर्धे, आणि अर्धे पैसे पहिलं दिले. 4.5 दिले. म्हणजे 10 प्रमाणे घेतले, 4.5 लाख रुपये दिले. तर रजिस्ट्री करते वेळेस तुम्हाला काय सांगितले त्यांनी? की 4.5 प्रमाणे सांगितले की 10 प्रमाणे सांगितले? 10 प्रमाणे सांगितले. मग रजिस्ट्री का कोण्याप्रमाणे करून घेतले त्यांनी? 4.5 मध्ये करून घेतले. बाकीचे 5.5चं काय म्हटले? नंतर कॅश मध्ये. म्हणजे त्यांची अडचण काय होती अशी की 10.5 अडचण काय बघा, ते टॅक्स करतात, ते टॅक्स गव्हर्नमेंटला जास्त भरावं लागते. या विचारानं आम्हाला कमी पैसे दिले, नंतर देतो म्हणले कॅश. असे किती व्यक्ती विकले शेती तुमच्या गावात? आमच्या गावामध्ये कमीत कमी 25 ते 30 शेती. ही शेती काय माळाची आहे का काळ्या रानाची?
काळीच राहण्याचे पीक येत गेलं ना सर. आज त्या ठिकाणी सौर ऊर्जाचे जे प्लांट आहे ते प्लांट आता उभा टाकला का बाकी आहे? उभा टाकला, चालू आहे आता. आणखी रनिंग दुसरं प्लॅन्ट चालू आहे. अजून दुसरं वाढीनात आहे का ते? आणखी वाढवण्यात तर आज गावातली जमीन अजून ते घेणं चालू आहे का? घेणं चालू आहे. काय रेटने घ्यायले ते अजून? आता 9, 10 जसं भेटत तसं घ्यायला. म्हणजे जसं तुमची जमीन घेतली त्याच रेट प्रमाणे अजून चालू आहे घेणं? पहिलं आता आमची रेट घेतलं ना त्याच रेट प्रमाणात चालू आहे. 10 प्रमाणे चालू आहे. पहिला नेटमध्ये घ्यायला 10, आम्हाला नेटमध्ये केलं नाही का नेटमध्ये अर्धे दिले आणि अर्धे नंतर देतो म्हणजे आतापर्यंत दिले नाही. मला 4.5चे पैसे दिले की नाही? 4.5चे पैसे दिले, तू नंतरचे पैसे देतो म्हणजे दिले नाही. म्हणजे एकरी 5.5 लाख रुपयाची उर्वरित त्यांच्याकडे रक्कम राहिली होती. ते रक्कम अजून तुमच्या बसला आली नाही. आली नाही म्हणून तर बसल्यानं तर आता म्हणजे त्यांचं काय देणं आहे का नाही देणं असं काय म्हटलं का ते? देणं नाही, तुमचं घेणं नाही, काहीच नाही. म्हणजे आम्ही 4.5 प्रमाणात घेतलो असं म्हणाले का? 4.5 प्रमाणात घेतो. त्याच्यावरही पैसे नाहीत मला. म्हणजे तुमच्यासोबत जे व्यक्ती होते जसं की आता तुम्ही शेती इकायले, आता मी हे असे समजा की तुम्ही शेती इकली का हो म्हणून जसे अंगठे देतात तसे आहेत ना, आहेत ना? साक्षीदार बी आहेत ना त्याच्यासोबत, आमच्यासोबत बी आहेत. तुमच्यासोबत जे दिले त्याने तुमच्यासोबत सांगणार रेडी आहे का? म्हणजे 10 परमानंट घेतले, आम्हाला 4.5 परमानंट रजिस्ट्री करून घेतले असं म्हणणार आहेत का? ते काही लोक आहेत ना, आपले साक्षीदार त्याचे साक्षीदार आहेत असतील. आता आमच्याकडे काही लेखी व्यवहार नाही कोणताही. म्हणजे तुम्ही एक विश्वास करून दिले की बाहेर गावचे कंपनीचे लोक नाहीत म्हणून शेतकरी आहेत, शेती करतात असं म्हणून तुम्ही दिले. तुमची शेती इकली का? काय नाव तुमचं? मारुती पुंडलिक कोंडेवार. शिरूरचे जा तुम्ही. किती एकर शेती इकली तुम्ही? 14 एकर. काय प्रमाणे? 4.5 घेतले, 10ची बोली होती. 10ची बोली होती. आणि आम्हाला 85 रुपये तुमचा पुढे चालू फायदा आहे. तुमचा एका 7,000 घरची माणूस नोकरीला घेता, आम्हाला तुमची शेती द्या म्हणली. आम्ही गेल्या भोळ्या भावामध्ये हे आम्हाला सरकारनं काहीच माहिती नाही लागलं. शिक्षण किती झालं? शिक्षण नाही मात्र आम्ही केलं. तुमचं शिक्षण झालंच नाही? झालंच नाही. दुसरी त्याची शिकल्या बंद करून राहिल्या. म्हणजे तुम्हाला त्यांनी कळू दिले नाहीत? कळून दिले. आम्हाला एक पुरा काहीच घटना नाही, आम्हाला कोणी सांगलं नाही. आम्ही या 2 माणसाच्या म्हणजे अशा 2-3 माणसाच्या पुढे पुढे आम्हाला समजून नाही गेलं. आम्ही त्याच्या दलालच्या विश्वासावर बसल्या, आमचे दलाल हे करून राहिले. आता तुम्हाला जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहणार. चालू करा. सर आपला परिचय? जय भोईराज. मी राजू अण्णा मामुलवार, भोई समाज समन्वय समिती जिल्हा नांदेडचा जिल्हाध्यक्ष आहे. या ठिकाणी नांदेडमध्ये उमरी तालुक्यातील शिरूर या गावातले शेतकऱ्यांसाठी आज या तहसील समोर त्यांच्या शेतकऱ्यांवर झालेल्या त्यांच्या अन्यायाविरुद्ध या ठिकाणी उपोषणाला माझे शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. या उपोषणार्थ्यांना ज्या अनुसूचित जाती जमाती व भटक्या जमातीतील हा शेतकरी आहे, अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये हा शेतकऱ्यांवर एका शेतकऱ्याने एका दिशाभूल करून त्यांची जमीन बागायती करून देतो आणि त्याला उत्पन्नामध्ये वाढ करून देतो अशी दिशाभूल करून त्यांच्याकडून शेती त्यांच्या खरेदी केलेली आहे. आणि त्यांना सांगितलेलं आहे की या शेतीमध्ये तुम्हाला बागायती करून तुमचं उत्पन्न वाढवतो आणि तुम्हाला याचा नंतर तुम्हाला त्याचा जास्त लाभ मिळवून देतो, अशा गैरसमज करून त्यांच्याकडून शेती त्यांच्या नावानं करून घेतलेली आहे. परंतु काही काळानंतर त्या शेतकऱ्यांना कळालं की या चुकीच्या पद्धतीने आमच्या शेती बळकावून घेतला आणि दिशाभूल केली आणि त्या ठिकाणी मोठ्या कंपनी ऊर्जा कंपनीची निर्मिती करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी साहित्य वगैरे आणून त्या ठिकाणी हे केले. यामुळे या शेतकऱ्यांचा खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. या नुकसान भरपाई भरून देण्यासाठी त्या अन्याय केलेल्या त्या दीपक शंकर नलावडे, नितीन भाऊ जाधव यांच्या विरुद्ध निलेश लक्ष्मण गायकवाड यांच्या विरुद्ध या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी यांनी उपोषणार्थी बसलेले आहे. आमचा या शेतकऱ्यांसाठी प्रशासनाला विनंती आहे की त्या संबंध प्रकरणाची चौकशी करून तहसीलदार साहेबांनी याची सखोल चौकशी करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी उपोषणार्थ्यांना न्याय द्यावा. या भूमिकेसाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही नांदेड जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित झालो
आणि या शेतकऱ्यांच्या बाजूने संबंध समाजाला या न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो। माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही या उपोषणार्थ्यांच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी या उपोषणार्थ्यांना न्याय देण्यासाठी या होणाऱ्या या कंपनीचा उद्देश त्या ठिकाणी बंद करावा आणि या शासनाच्या जोपर्यंत याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत त्यांना परवानगी देऊ नये अशी मी विनंती करतो तहसीलदार साहेबांना। आणि या उपोषणार्थ्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी भोई समाज समन्वय समितीच्या वतीने मी त्यांना पाठिंबा देतो।